हॅलो, मी पल्लवी. तर आज आपण करणार आहे पाटवडी. पाटवडी ही विदर्भातली सगळ्यात फेमस भाजी आहे. म्हणजे आमच्याकडे नागपूर साईडला ही भाजी जी आहे, ही अगदी लग्नामध्ये पण करतात. खूप सारी लोकं जरी जेवायला असले, तरी लग्नातली पाटवडी ही खूपच छान लागते. आणि जेव्हा तुम्ही जी पाटवडी आहे, ती घरच्या पद्धतीने जर केली, घरच्या मसाल्याने, तर त्याची टेस्टही खूप छान लागते. तर त्यासाठी मी मसाले घेतले आहे इथं. इथं मी फक्त 4च लोकांची भाजी करणार आहे. त्यासाठी मी इथं 3 मिरच्या, धने, खोबरे, लसण, थोडेसे तांदूळ घट्टपणासाठी. त्यानंतर मी इथं ते काळ्या कलरचं फूल आहे ते घेतलं आहे. 3 लवंगा, 3 मिरे, शोप आणि एक मोठी विलायची, छोटी विलायची, तेजपान आणि कांदा आणि त्यासोबत हे फूल घेतलं आहे. तर हे जे आहे, हे एवढं सामान मी 4 लोकांच्या भाजीसाठी घेतलं आहे आणि खरंच घरचा मसाला जर तुम्ही वापरला, तर तुमची भाजी जी आहे ती खूप छान लागते. तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि भाजी करताना जो कांदा आहे तो खूप असा काळ्या रंगावर भाजा. त्यामुळे काय होतं, की तुमच्या भाजीचा कलर जो आहे तो खूप छान होतो. आणि माझे इथं सगळे मसाले भाजून झाले. त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये वाटले आणि मिक्सरमध्ये काढताना पण तुम्ही थोडीशी साखर आणि मीठ टाका. त्यामुळे तुमच्या भाजीचा कलर जो आहे तो खूप छान होतो. तरी मी इथं अगदी चवीपुरतंच मीठ टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे. यामुळे काय होईल आपल्या भाजीचा कलर खूप छान येईल आणि इथं बघा मी मिक्सरमध्ये खूप छान असं वाटण केलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी हा मसाला चांगला परतून घेतला. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतायचा आहे. त्यामध्ये मी धनेपूड, त्यानंतर थोडंसं 2 चमचे तिखट, हळद आणि हिंग टाकला आहे. आणि जेव्हा तुमचा मसाला होतो तर साईडला मी गरम पाणी केलं आहे. कारण की गरम पाणी जर तुम्ही भाजीमध्ये टाकलं तर तुमच्या भाजीचा कलर जो आहे तो खूप छान राहतो आणि भाजीचा टेस्टही म्हणजे भाजीची टेस्टही खूप छान होते. बघा आपला मसाला होईपर्यंत आता आपण इथं पाटोडी करणार आहे. म्हणजे पाटोडी जी आहे ती कशी करायची तर बेसन घेतलं होतं मी. त्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडीशी हळद घेऊन तो गोळा केला होता आणि आता इथं आपला मसाला पण छान झाला आहे. मसाला होईपर्यंत सगळ्या पाटोड्या मी इथे लाटून घेतल्या होत्या. कारण ज्या पाटोड्या ज्या आहेत त्या थोड्याशा चिकट असतात आणि त्या जर लाटून ठेवल्या तर त्या काय होतात एकमेकांना चिटकून जातात. त्यामुळे त्या एकमेकाला चिटकायला नको. त्यामुळे मी इथं थोडीशी पाटोडी लाटताना त्याला थोडीशी कणिक लावली. कणिक लावल्यामुळे काय होतं, की त्या सुट्ट्या-सुट्ट्या होतात आणि सुट्टी-सुट्टी जी पाटोडी असते ती खाताना पण खूप छान लागते शिजल्यानंतर. तर बघा आपली पाटोडी किती छान झाली आहे आणि अशा सगळ्या पाटोळ्या रेडी होऊन आपण त्या उकळी आल्यानंतरच त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यामुळे पाटोळी एकमेकांना चिटकत नाही आणि बघा त्या अशा मस्त सेपरेट झाले आहे आणि भाजीचा कलर पण खूप छान झाला आहे. आता भाजीमध्ये अगदी थोडंसंच मीठ टाकायचं. कारण आपण आधीच मीठ टाकलं होतं. त्यामुळे इथं तुम्ही अगदी थोडंसं किंचित मीठ टाकू शकता. आणि आपली इथं भाजी आता रेडी झाली आहे आणि भाजी जर मसाल्याची असेल, तर भाकरी जर तुम्ही केली इथं, तर खरंच मस्त आणि त्यामध्ये जर पाऊस पडत असेल, तर मग बघायचंच काम नाही. कारण की गरम-गरम अशी मसाल्याची तर्रीदार भाजी आणि त्यासोबत मस्त भाकरी. तर तुम्ही जिथं एक पोळी खात असाल, तिथं तुम्ही अख्ख्या 2 भाकरी खाल, असं मी तुम्हाला नक्की सांगेल. कारण की भाजी आणि भाकरी याची चव जी आहे, ती खरंच काही वेगळीच असते. आणि तुम्ही बाहेरचं जेवाल ते जेवाल, पण घरचं जेवण आणि मस्त गरम-गरम भाकरी त्याची चव खूप वेगळी असते. तर बघू शकता तुम्ही आता आपली भाजी आणि भाकरी रेडी झाली आहे. भाजीचा कलर पण खूप छान झाला आणि आपली भाकरी जी आहे ती पण खूप मस्त झाली आहे. भाकरी जरी गोल नसली, तरी ती छान मस्त मऊ झाली आहे आणि जोपर्यंत माझी कामं सुरू असतात, तोपर्यंत आमच्या कबीरला खूप अभ्यास करायचा असतो. कारण त्याला माहिती आहे, की आपण जर अभ्यासाला बसलो, तर आपली मम्मा आपल्याला नेहमी मारते. तर जेव्हाही मी काम करायला लागलेली असते, तेव्हाच कबीरला अभ्यास करायचा असतो. पण जेव्हाही तो अभ्यास करतो, तेव्हा मी अशी काठी घेऊन बसत असते, तरच तो अभ्यास करतो. कारण की ही जी के-जी-1ची मुलं असतात, यांना अभ्यासाला बसायला खूप वेळ लागतो आणि बसली तरी ती शांततेत अभ्यास अजिबात करत नाही. एक जरी लिहायचं असलं, एका नोटबुकमध्ये एक जरी लाईन लिहायची असली, तर ती लाईन लिहायला त्यांना 1 तास नक्की लागतो. तसंही हा कबीर खूप छान अभ्यास करतो, पण तो बसतच नाही. तर आता इथे अजून कबीर बघा किती छान लिहितो आहे जेवण आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मी शेअर करा अजून जेवण आणि मी अशाच नवीन अजून व्हिडिओ परत जेवण भेटूया. तोपर्यंत बाय. आता कबीर बघा अभ्यास करताना कसा 14 करतो. 14 है ना 18 हाँ 38 8 हं, 8 8 8 8 8 8 38 8
8, 8, 8, 8. हम्म. 8, 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 8. 9, 9, 9, 9. అవునా? 9, 9, 9, 9. Li, 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 li. Li, 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 li. 8, 2, 8, 2, 8, 2.